कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णींनी केली आहे। या प्रकरणी ठेवीदार आणि कर्जदारांच्या व्यथा जाणून घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याची घोषणा केलेली आहे। माजी अध्यक्षांनी काही गोष्टी जाहीर केल्या आणि नंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा ठेवीदार बँकेमध्ये गेले तेव्हा ठेवीदारांना हाकलून देण्यात आलं। अशा पद्धतीने अतिशय चुकीच्या पद्धतीचा उपयोग करून पैशाची अफरातफर करणे, बँकेला डुबवणे, अशा सगळ्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत। काही ठिकाणी गुन्हे दाखल न करण्यासाठी म्हणून राजकीय आणि आर्थिक दबाव आणला जातोय। तर ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे। ही लढाई न्यायासाठी आम्ही लढत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।